मग आता ह्या 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यामध्ये कशासाठी, कुठल्या विभागासाठी किती पुरवणी मागण्या आहेत? तर जवळपास ग्रामविकास विभागासाठी 3,006 कोटी 28 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आहेत। त्यानंतर उद्योग, ऊर्जा आणि कामगार या विभागासाठी 1,688 कोटी 74 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्यात। सहकार आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 313 कोटी 98 लाख रुपये, त्यासोबतच उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागासाठी 412 कोटी 36 लाख रुपये, नगरविकास विभागासाठी 590 कोटी 28 लाख रुपये, पर्यावरण आणि हवामान बदल विभागासाठी 255 कोटी 51 लाख 51 हजार रुपये पुरवणी मागण्यांच्या मार्फत पुरवणी मागण्या ह्या सादर करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की जवळपास 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये 2,133 कोटी 25 लाख ह्या केंद्र सरकारच्या ज्या काही योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून राबवतं त्यामध्ये राज्य सरकारच्या हिश्श्याच्या अनुषंगानं ह्या 2,133 कोटी 25 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या या विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये ज्या काही पुरवणी मागण्या आहेत त्यामध्ये महसूल वन विभाग या विभागासाठी 67.20 कोटी रुपये, त्यासोबतच इतर मागास बहुजन कल्याण विभागासाठी 67.12 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 45.35 कोटी रुपये इतक्या ह्या पुरवणी मागण्या पूरक मागण्या ज्या काही आहेत त्या आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडण्यात आलेल्या आहेत।